राज्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरला. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. अरबी समुद्रापासून छत्तीसगड भागावर चक्रीय स्थिती. हतनूर धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 88.4 मिलीमीटर पावसाची नोंद. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला. शिवसागर जलाशयात 8,900 क्युसेक्स पाण्याची आवक. महाबळेश्वर, प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद. घाटामध्ये वारंवार पडत असलेल्या दरडीमुळे सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय. अमरावती शहरात गेल्या 3 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे वडाळी तलाव निसर्गानं फुलला. तलावात सर्वत्र कमळांची फुलं उगवली. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेच्या गर्दीवर तोडगा शोधण्यासाठी समिती. सोमवारी तांत्रिक बिघाडानंतर मेट्रो स्थानकामध्ये उसळलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर समितीची नेमणूक. अपात्र धारावीकरांचं पुनर्वसन मिठागराच्या जागेवरच होणार. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली. धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता. कल्याण पश्चिम वसंत व्हॅलीत भीषण आगीची घटना. इमारतीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना. रात्री 11:15 वाजताची ही घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. पुण्यामध्ये महापालिकेच्या विविध प्रकल्पांना लवकर करण्यासाठी वॉर रूम. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वॉर रूम ठेवणार विशेष लक्ष. पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्कचं पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये बांधकाम सुरू. जगातील 7 आश्चर्यांसह अनेक ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृती आता साकारल्या जाणार. 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता 2026 ची डेडलाईन. नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांचे उपटले कान. 550 कोटींचा वाढीव निधी लागणार. रत्नागिरीमध्ये मीरा किनाऱ्यावर गेल्या 5 वर्षांपासून खडकात अडकलेलं बसरा स्टार जहाज अखेर बाहेर काढलं. जहाज समुद्राच्या बाहेर काढण्यास मेरीटाईम बोर्डाची आता परवानगी. टेस्ला पुढच्या आठवड्यात मुंबईत वांद्रे कुर्ला येथील शोरूम 15 जुलैला होणार सुरू. टेस्लाने इलेक्ट्रिक कारसह काही सुट्टे भाग सुद्धा भारतात पाठवले. शिक्षकांचा पगार 1 तारखेला देण्याचं सरकारचं आश्वासन. महिन्याच्या 1 तारखेला किंवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पगार देण्यासाठी प्रशासनाला सूचना. जळगाव शहरातील आर विद्यालयामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू. विद्यार्थ्याने केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप. सांगलीतील इरळीच्या एमडी ड्रग्ज कारखान्याचं थेट दाऊद कनेक्शन. दुबईतून सांगलीमध्ये ड्रग्जचा कारखाना चालवणारा मुख्य आरोपी अटकेत. दुबईतून आरोपी मुस्तफा कुब्बावालाला अटक. मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. लालबागमधील गणेश गल्ली मैदानात सोहळा संपन्न. यंदा मुंबईच्या राजाच्या दरबारी तामिळनाडू रामेश्वरम मंदिराचा देखावा. आगामी पालिका निवडणुकांसाठी मतदान यंत्रणा सज्ज ठेवा. राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश. अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी. महापालिकेकडून दुकानावर कारवाई. 150 किलो प्लास्टिक बॅग जप्त. मावळमधील विसापूर किल्ल्यावर ट्रॅकिंगला गेलेले 3 तरुण अंधार झाल्यानं भरकटले. शिवदुर्ग टीमच्या तत्परतेमुळे तरुणांची सुटका. हिंगोलीच्या चोरजवळा शिवारात लावलेल्या जाळीचे अँगल गळून पडले. रोही प्राणी जाळीत राहण्याची चिंता. प्राण्यांचं कळप शिवारात फिरत असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. भंडाऱ्याच्या कारधा गावातील पुनर्वसन रखडलेल्या नागरिकांचं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी पेटवल्या चुली. सांगलीतील वसगडी येथील शेतकऱ्यांचं रेल्वे विरोधातील आंदोलन पुन्हा सुरू. आंदोलनादरम्यान रेल्वे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार वाद. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यामध्ये महाआक्रोश मोर्चा. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती अशा विविध मागण्या. नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलक आक्रमक. नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर आंदोलन. आदिवासी आश्रमशाळेतील कंत्राटी भरतीचा विरोध. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सेल्फी विथ खड्डा आंदोलन. नाशिकमधील प्रत्येक चौकात खड्ड्यासह सेल्फी काढत आंदोलन.
साताऱ्यामध्ये शिक्षकांचा विराट मोर्चा, जुन्या पेन्शन योजनेसह पवित्र पोर्टल रद्द करणं यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा मोर्चा. उजनी प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत आमरण उपोषण, पळसदेव ग्रामसचिवालयासमोर विविध मागण्यांसाठी हे उपोषण. गावातील सराईत गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी. अकोल्यात कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्यामुळे प्रहार संघटना चांगलीच आक्रमक. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या खुर्चीस अडवत केलं आंदोलन. सांगलीतील कृष्णामाई महोत्सवाच्या थकीत बिलापोटी शिवसेनेची महापालिकेसमोर निदर्शनं. सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सव समितीकडून जलसमाधी आंदोलन, पालिका प्रशासनाकडून निधी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. नांदेडमधील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे व्हिडिओ बनवत गावकऱ्यांकडून पोलखोल, नव्यानं मजबूत रस्ता तयार करून देण्याची गावकऱ्यांची मागणी. अकोल्याच्या बार्ची टाकळीमधील राजनखेड महागाव गावातील 2 महिन्यांपूर्वी बनवलेल्या रस्त्याची दुर्दशा, निकृष्ट रस्त्यामुळे गावकरी मात्र त्रस्त. साताऱ्याच्या कास बामनोली रस्त्यावर रानगव्यांचा मुक्त संचार, रानगवे करतायत शेतकऱ्यांचं नुकसान, शेतकऱ्यांवर हल्ल्याची भीती. भंडाराच्या लाखणी तालुक्यातील सेलोटी गावात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान, वन विभागाच्या पथकानं कोल्ह्याला सुखरूपपणे बाहेर काढून सोडलं निसर्गाच्या सानिध्यात. कर्जतहून पुण्याकडे जाणारी मालगाडी खंडाळा मंकी हिल जवळ रुळावरून घसरली. मालगाडी घसरल्यानं मुंबई पुणे रेल्वे मार्गावर वाहतूक ठप्प. पुण्याच्या सोमवार पेठ परिसरात पुन्हा एकदा 4 चाकी वाहनावर झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरीही वाहनाचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला सातर्डा तिठा येथे रुग्णवाहिकेला अचानक पेट, आगीत रुग्णवाहिका जळून खाक. नाशिकच्या भिवतास धबधब्यावर पर्यटक आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा, आमदार नितीन पवार यांच्या पत्नीला रस्त्याच्या दुरावस्थेबाबत प्रश्न विचारल्यानं मारहाण केल्याचा आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टर माइंडला जामीन मंजूर, फहीम खानला 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. सोमवार नंतर फहीम खान कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता. बीड जिल्हा कारागृहाची डीआयजी वैभव वागे यांच्याकडून तपासणी, वाल्मिक कराडला जेलरकडून सवलती दिला जात असल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांनी केली होती तक्रार. कोल्हापूर शहरातील शनिवार पेठमध्ये चरस आणि गांजाची तस्करी, या प्रकरणी एकाला अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. बीड जिल्ह्यातील साशकाळ पिंपरी गावात थेट जमिनीच्या वादातून माजी सरपंचाकडून तरुणाला बेदम मारहाण, तरुण रक्तबंबाळ झाला असून त्याच्यावर उपचार सुरू. स्टाफ नर्स नियुक्तीपत्र घोटाळ्याप्रकरणी अखेर संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, या प्रकरणाची साखळी समोर येण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावात बनावट जन्मदाखला प्रकरणी 4 जणांना त्यांच्यावर गुन्हा दाखल, महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह 2 अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांकडून अटक, 81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 लाखांची लाच घेताना बीडच्या माजलगावचा मुख्याधिकारी पकडला रंगेहात, संभाजीनगरच्या एलसीबीची कारवाई, सिमेंट रस्त्याचं 2 कोटी रुपयांचं बिल काढण्यासाठी मागितली होती ही लाच. भंडाऱ्याच्या राजापूर येथील राखीव वनक्षेत्रात अज्ञात चोरट्यांकडून सागाच्या झाडांची कत्तल, यामागे वन विभागाचा आशीर्वाद तर नाही ना, असाही सवाल उपस्थित. एफडीसी मेन कार्यालयात हरणांची मेजवानी, आलापल्लीमध्ये 2 कर्मचाऱ्यांना या संदर्भात अटक, पुढचा तपास सुरू. अभिनेता अजय देवगणची भाषावादावर प्रतिक्रिया, आता माझी सटकली, सिंघम सिनेमाच्या लोकप्रिय डायलॉगमधून झाला व्यक्त, भाषेसंदर्भात प्रश्न विचारण्याची वाटच पाहत होतो, अजय देवगण याचं वक्तव्य.